बघा मित्रांनो, खरंच आपल्यासाठी शेतकरी राहणं हे पण आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. कारण बघा, ही अशी जमीन तुम्हाला आहे बघा, हे दगड एकदम खडकाळ जमीन मध्ये पण असं हे पूर्ण हिरवगार पीक काही आणायले तर हे कोणी करू शकत नाही. हे फक्त कष्टाळू मायबाप शेतकरीच करू शकतात. असल्या खडकाळ जमिनीमध्ये एवढं हिरवगार छान पद्धतीनं पीक घेणं म्हणजे त्यामागे किती कष्ट असेल शेतकऱ्यांचं, हे पण सगळ्यांनी बघत जावे. आणि एवढ्या जमिनी असल्या खडकाळ जमिनीमध्ये पण शेतकऱ्यांनी एवढं कष्ट करून पीक घेत आहेत. मग त्या पिकाला पण सरकारचं काम आहे, त्या पिकाला पण योग्य बाजारभाव द्यावे आणि शेतकऱ्यांचा कष्टातलं फळ त्यांना मिळावे, अशी मी सरकारला पण विनंती करतो. मित्रांनो बघा, आपण पीक तर बघितले, मग ह्या मागील कष्ट आपण दादांना विचारून घ्यावे. दादा, तुम्ही ह्या मातीत म्हणजे नियोजन वगैरे कसे करता तुम्ही? आम्ही सुरुवातीला याच्यात नांगरटी केली आणि नंतर समजा पाळी मारली. पाळी देऊन नंतर पाणी देऊन आता सुरुवातीला पीक पेरलं. त्याच्यानंतर आतापर्यंत या पिकाला समजा 20 ते 22 दिवस झालेले आहेत. अच्छा, तुम्ही हे गहूची व्हरायटी कोणती लावले? व्हरायटी म्हणजे सरिता, बऱ्याच जाती समजा इकडे चालतात समजा या माळटापूमध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही पूर्ण नियोजन पहिलेच नियोजन पद्धतीने म्हणजे पहिले ऍप वगैरे वर पाहता की पहिले असे नियोजन वगैरे करत? समजा मनानच नियोजन केले, आजच ऍप पाहिले आपलं. यानंतर तुम्हाला हे ऍप वगैरे त्यांची काही माहिती नव्हती? नाही, तुम्हाला काहीच माहिती नव्हती? तुमचे सरपंच वगैरे गावात तुम्हाला काही अशी माहिती देत नाही? नाही, कोणीच नाही. तलाठी वगैरे काहीच माहिती देत नाही? बघा मित्रांनो, हे बघा, ह्यांना हे काम आहे. सरपंच, तलाठी, हे सगळ्यांचं कृषी अधिकारी यांचं सगळ्यांचं काम आहे. आपल्या खेड्यातल्या शेतकऱ्यांना कोणती माहिती नसते, योजनाची माहिती नसते, त्यांना शेतीतलं नियोजन आणि कोणती स्कीम चालू आहे हे काहीच माहिती नसते. हे सर्व माहिती कृषी अधिकाऱ्यांनी, तलाठींनी, आपल्या गावातले सरपंचांनी शेतकऱ्यांपर्यंत हे सगळी माहिती पोचवावे, मी एवढी नम्र विनंती करतो. आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवावे आणि शेतकऱ्यांना जेवढं मदत होईल तेवढं मदत आपल्याद्वारे करावे. मित्रांनो बघा, खरंच आपल्याला शेतकरी बांधवाकडून एवढं कळतो की खरंच आपण जर चांगल्या प्रकारे 100% आपण कष्ट केलं तर त्या कष्टाचं फळ उशिरा का होत नाही, आपल्याला 100% मिळतो. आणि शेतकऱ्यांकडून सगळ्यांना एक गोष्ट शिकायला मिळते, ते की या मातीचं आपल्याला सोनं कसं करायचं हे आपल्याला शेतकऱ्यांकडून शिकायला मिळते. कष्ट केलं तर आपण मातीचं पण सोनं करतो. आणि बघा, खरंच कष्ट करा आणि सगळ्यांचं आयुष्य चांगलं करा. अशाच प्रकारच्या तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल आणि आमची माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करा.